मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण दररोज वेगवेगळ्या टॉपिकवरती सविस्तर चर्चा करतो. जे टॉपिक आपल्या भविष्याच्या दृष्टीनं, राजकीय, सामाजिक दृष्टीनं आणि आपल्या आर्थिक दृष्टीनं महत्त्वाचे असतील, अशाच टॉपिकवरती आपण अतिशय रसग्रहण करून चर्चा करतो. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला आपण विसरू नका. मित्रांनो, आजचा टॉपिक थोडासा इंटरेस्टिंग आहे. कारण या टॉपिकमधील जो मूळ सब्जेक्ट आहे, तोच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या आत्मीयतेचा विषय आहे. थंबनेल ऐकून बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल मी कोणाविषयी बोलतोय. महाराष्ट्रामधील कोणतीही मराठी वृत्तवाहिनी उघडली आणि त्याच्यावरती सर्वाधिक लेटेस्ट पॉप्युलर स्पीचेस जर का तुम्ही काढली, तर लक्षात येईल की सर्वाधिक ज्यांची भाषणं मिलियन्समध्ये बघितली जातात. जे एखाद्या जिल्ह्यामध्ये दौऱ्यासाठी गेले तर लाखोंची भीड त्यांच्या पुढे मागे असते. तरुणांचं रक्त सळसळायला ज्यांची वाणी भाग पाडते, अशी ज्यांची ठाकरे शब्द म्हणून महाराष्ट्राच्या काळजाला भिडतात, अशा एका विषयावरती आपण आज बोलत आहोत. मित्रांनो, आपण बोलतोय ठाकरे ब्रँडविषयी. संपता संपत नाही असा ब्रँड म्हणजे कोण? तर तो ठाकरे ब्रँड. एका बाजूला एकाचा पक्ष फुटून दुसरीकडे गेला, पक्षाची मान्यता गेली. दुसऱ्या बाजूला एकेकाळी दरार असलेला महाराष्ट्रातील फिनिक्सप्रमाणे उडणारा पक्ष, आज खऱ्या अर्थानं एकही आमदार नाही, एकही नगरसेवक नाही. असं दोन पक्षाचं दोन बंधू, दोन पक्षप्रमुख म्हणजेच ठाकरे, राज आणि उद्धव ठाकरे. हो मित्रांनो, आपण अतिशय इंटरेस्टिंग टॉपिकवरतीच बोलतोय ना. असं म्हणतात की राजकारणामध्ये कुणीच कधीच संपत नसतं, परंतु ह्या गोष्टींना आजकाल बऱ्याच वर्षानंतर पुलाखालून पाहणी वाहिल्यानंतर हा विषय तितकासा सध्या गांभीर्याने घेतला जात नाही आहे. एखाद्या पंचवार्षिकला निवडून आलेला आमदार किंवा लोकप्रतिनिधी 5 वर्षानं कुठं गडप होतोय सध्या सांगू इच्छित नाही आहे. सोशल मीडिया, इन्स्टा, फेसबुक किंवा अनेक गोष्टीमुळं, कंटेंट क्रिएशनच्या या जमान्यामुळं खऱ्या अर्थानं नेत्यांचा सुद्धा सीझनच झालेला आहे, नाही का? आणि या सीझनमध्ये अनेक जण संपू शकतात किंवा त्यांचं राजकारण रसातळाला जाऊ शकतं, हे आपणास लक्षात आले. परंतु हे असं असताना राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे ब्रँड का संपत नाही आहेत? अनेक पराभव, अनेक संघर्ष, अनेक गोष्टी आणि त्या गोष्टी अशा की ज्या पक्षाचं राजकारण खऱ्या अर्थानं कमी होण्यास, वीक होण्यास भाग पडतील, अशा गोष्टी घडल्यानंतर सुद्धा हे ठाकरे आजही महाराष्ट्राच्या मातीत मजबूत का आहेत? महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला विचार करायला हे ठाकरे का भाग पाडतात? हा सुद्धा खऱ्या अर्थाने गांभीर्याचा प्रश्न आहे मित्रांनो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजही मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरती गुढीपाडव्याच्या मेळाव्याला शिवाजी पार्कचं मैदान भरून दाखवतात. उद्धव ठाकरे आजही पक्ष फुटल्यानंतर, सर्व गोष्टी गेल्यानंतर, सत्ता, पद, प्रतिष्ठा गेल्यानंतर सुद्धा आजही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तितकेच चर्चेत काय आहेत? याच्यामागं ठाकरे ब्रँडवरती केलं जाणारं प्रेम, महाराष्ट्रानं जो काही प्रबोधनकार ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर आत्ताची पिढी आणि याच्यानंतरची आदित्य आणि अमितची पिढी, ह्या पिढीवरती भरभरून मराठी जनतेनं प्रेम केलं. मराठी जनतेनं या ठाकरेंवरती विश्वास टाकला आणि तो विश्वाससुद्धा यांनी खऱ्या अर्थानं सार्थ ठरवला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. हां, राजकारण असतं, भूमिका पटतात न पटतात, परंतु खऱ्या अर्थानं सगळ्यांना घेऊन चालणं आणि काही ठिकाणी अत्यंत कठोर भूमिका घेणं हे ठाकरेंनी आजपर्यंत करून दाखवलेलं आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणी तोंड खुपसणं किंवा प्रत्येक ठिकाणी आपली मतं मांडून खऱ्या अर्थानं विचारधाराच घाण करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी ठाकरेंना कधी जमल्याच नाहीत. गरज आहे, बोललंच पाहिजे, हिताचं आहे त्याच ठिकाणी बोलणं आणि त्याच ठिकाणी भूमिका घेऊन खऱ्या अर्थानं जनतेमध्ये एक आपले विचार प्रवाह नेणं, हेच ठाकरेंनी आजपर्यंत केलं. आणि ठाकरेंची एक वैशिष्ट्य आहे, अशी शैली आहे. ठाकरेंचे विचार, त्यांची वाणी, त्या वाणीतून बंदुकीचा शब्द फेकला जावा तशी वाणी, ह्या गोष्टी त्यांच्या अनुवांशिकतेतून आलेल्या आहेत. त्या गोष्टी इतरांनी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या जमत नाहीत, कारण ठाकरे ठाकरे आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत आव्हानाचा जरी काळ असला, तरी हा काळसुद्धा त्यांच्या हातून निघून जाईल. कारण राज ठाकरेंचंच उदाहरण घ्यायचं झालं, तर गेली 15 वर्ष झालं राज ठाकरे संघर्ष करतायत. ना कोणती सत्ता, ना कोणतं पद, परंतु महाराष्ट्रामध्ये आजही त्यांचा पक्ष खऱ्या अर्थानं झुंज देतोय, अस्तित्वात आहे. एक चांगल्या पद्धतीचं पार्टी महाराष्ट्रामध्ये
सत्ताधाऱ्यांनाही लाजवेल अशा पद्धतीचे पार्टी आज महाराष्ट्रात त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी इतकं पक्षफुटीनंतर या सर्व गोष्टी झाल्यानंतर सुद्धा अत्यंत शांत पद्धतीनं, संयमी पद्धतीनं राजकीय कुशलतेचं दर्शनच घडवलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. येणाऱ्या काळामध्ये 2 भाऊ एकत्र यावेत म्हणून गेल्या कित्येक दशकापासून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील जनता आवाहनं करते. परंतु या आव्हानाला कधी प्रतिसाद मिळालाच नाही. कदाचित प्रतिसाद मिळाला, परंतु त्याचं रूपांतर एकीमध्ये झालं नाही. परंतु काळाच्या आड काय दडलंय हे सांगता येत नाही. राजकीय हित साधायचं असेल, भविष्यातील समृद्ध भविष्याचा वेध घ्यायचा असेल, तर दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन नुसतं दोन्ही बंधूंनीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या 2 पक्षप्रमुखांनी, महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख नेत्यांनी आणि विशेषतः प्रबोधनकारांच्या 2 नातवांनी एकत्र आलं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या भविष्यातील समीकरणांची वेगळी नांदीच ठरेल. खऱ्या अर्थानं जुन्या आठवणींना उजाळा देऊन महाराष्ट्र भविष्याकडे एक आशादायी स्वप्नानं वाटचाल करेल असंच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना, ठाकरेंच्या हितचिंतकांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आपल्या कमेंटच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा.